चंद्रपूर पालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर न झाल्याने वरिष्ठांची नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि यावरूनच विजय वडेट्टीवारांनी हायकमांडची माफी मागितली याची सूत्रांची माहिती आहे। आय एम सॉरी म्हणत बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या हायकमांडच्या समोर वडेट्टीवारांनी माफी मागितली। बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल हे वरिष्ठ नेते उपस्थित होते आणि यावर पुन्हा बोलू असं म्हणत वरिष्ठांनी या विषयावर बोलणं टाळल्याची सूत्रांची माहिती आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विनाच होणार आहे। विधानसभेनंतर आता विधान परिषदेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे। अंबादास दानवेंची सदस्यता संपुष्टात आल्यानं परिषदेमधील पद हे रिक्त होईल। काँग्रेसचाही 10% निकष पूर्ण होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा दावा हा रखडलेला आहे। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला हरित लवादाचा मोठा दिलासा आहे। पुढील सुनावणीपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीवरील स्थगिती ही आता कायम आहे। 6 एप्रिलपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आलेली आहे। बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या मुळशीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडण्यात आलंय। पौड पोलीस ठाण्याचे अधिकारी सचिन शिंदेंना 35,000ची लाच घेताना पकडलंय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही कारवाई केलेली आहे। नाशिकच्या इगतपुरी कॉल सेंटर सीबीआय छापा प्रकरणासंदर्भातली बातमी। ऑगस्ट 2025 मध्ये इगतपुरीमधल्या कॉल सेंटरवर सीबीआयनं छापेमारी केलेली होती। या प्रकरणामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलामधील अधिकाऱ्यांची चौकशी झाल्याची माहिती आहे। केवळ जबाब नोंदवण्यासाठी बोलावल्याची ग्रामीण पोलिसांची माहिती आहे। मुंबईची हवा शुक्रवारी अत्यंत खराब श्रेणीमध्ये पोहोचली। आरोग्यासाठी अति धोकादायक श्रेणीमध्ये ही हवा पोहोचलेली आहे। AQI 344 वर होता। हवेमध्ये धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय।